नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेला सामोरे जावं लागतं आणि त्यामध्ये आपण यशस्वीरित्या पासही होतो. पण पुस्तकं समोर आली आणि परीक्षा द्यावी लागली तर मात्र आपण घाबरून जातो. या वाढत्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तेपेक्षा गुणांना जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळेच विद्यार्थी आणि पालक दोघेही तणावात असतात. मग हा तणाव कसा दूर करावा, कशा पद्धतीने आपण त्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण पेपर्स दिले पाहिजेत आणि त्याची उत्तरही लक्षात ठेवली पाहिजे, या सगळ्यांचा विचार, या सगळ्यांवर चर्चा आज आपण करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे परीक्षेला सामोरे जाताना. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशी तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार अनिलजी. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर अनिल पाटील महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ ते संचालक आहेत. 1985 पासून वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. 6 वर्ष मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग येथे संचालक म्हणून त्यांनी काम केलं आहे. विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंगचं कामही ते करतात. आज आपण त्यांच्याकडूनच ही भीती कशी दूर करावी, कशा पद्धतीने त्या परीक्षांना सामोरं गेलं पाहिजे, काय टेक्निकचा वापर केला पाहिजे, या सगळ्यांविषयी अधिक जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी क्रमांक डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या विषयाला अनुसरून प्रश्न विचारावेत. आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे परीक्षेला सामोरे जाताना आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अनिल पाटील. अनिलजी, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय खरंच खूप छान आहे आणि कारण आता हळूहळू ह्या परीक्षांचा काळ सुरू होणार आहे. पुन्हा विद्यार्थी आणि जे पालक आहेत त्यांच्यामध्ये जो तणाव असतो त्या तणावालाही सुरुवात होणार आहे. आणि मुळात आपण मला असं वाटतं की आजच्या विषयाचं हेच एक आपण सारांश काढू शकतो की त्या तणावातून त्यांना कसं दूर करावं. मग मुळात ह्या परीक्षेला सामोरे जात आहोत, तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? मूळतः आपण म्हटल्याप्रमाणे आता परीक्षा सुरू होत आहेत. म्हणजे या महिन्यामध्ये आता 28 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू होत आहे. 7 मार्चपासून 10वीची परीक्षा सुरू होत आहे आणि त्यानंतर आपल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरू होतील. आणि हा सगळा परीक्षांचा जो काळ आहे, या परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थी जे परीक्षेला सामोरे जात आहेत, त्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे काही ध्येय आहेत. त्यातलं एक म्हणजे प्रत्येकाला पुढच्या काही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे. काहींना नोकरीसाठी त्यामुळे प्रवेश मिळणार आहे, नोकरीच्या संधी मिळणार आहेत. आणि हे सगळं असताना आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ते ह्या परीक्षेच्या निमित्ताने पार करत असतात. आणि हा महत्त्वाचा टप्पा पार करत असतानाच त्यांनी आत्तापर्यंत केलेली जी मेहनत आहे, त्या मेहनतीच्या आधारावर ते ही परीक्षा पार करतात. पण प्रत्येकालाच ह्या बाबतीचं एक दडपण असतं की ही परीक्षा मी नीट पार करू शकेन की नाही, किंवा कशा पद्धतीने ही परीक्षा पार पडेल. आणि त्यामुळे आपण हा जो आज कार्यक्रम इथे ठेवलेला आहे तो अत्यंत योग्य वेळी आणि समर्पक असा कार्यक्रम आहे की परीक्षेला सामोरं जाताना आपण कोणत्या प्रकारची तयारी केली पाहिजे. अगदी खरं. म्हणजे ती तयारी कशी केली पाहिजे, त्याच्यात तसं दडपण दूर कसं केलं पाहिजे आणि स्वतःला कसं तयार केलं पाहिजे, याविषयी आपण टप्प्याटप्प्याने सविस्तर चर्चा करणार आहोत. पण जसं आता तुम्ही सांगितलं की हा जो काळ आहे तो परीक्षेचा काळ सुरू झालाय आणि परीक्षेला जाताना एक भीती मनात असते. त्या भीतीला सामोरं कसं जायचं? परीक्षेला जात असताना प्रथमतः आपण जो अभ्यासक्रम किंवा जी परीक्षा देणार आहोत त्याचा एक अभ्यासक्रम ठरलेला आहे आणि ह्या अभ्यासक्रमावर आधारित आपण परीक्षेचे पेपर देत असतो. त्यामुळे मुळामध्ये परीक्षेला जात असताना आपली परीक्षेची तयारी जर पूर्ण झालेली असेल तर कुठल्याही प्रकारची भीती आपल्या मनात असत नाही. आणि ही तयारी मात्र पूर्ण करायला हवी. आणि ही जर तयारी पूर्ण करायची असेल तर अर्थातच त्यासाठी नियमित आपला अभ्यासक्रम, अगदी वेळापत्रक आखून अभ्यासक्रम पूर्ण करायला हवा, त्यासाठी वेळ द्यायला हवा. आणि त्याचबरोबर ह्या परीक्षेला जात असताना एक भीती होण्याचं कारण म्हणजे दडपण एक प्रकारचं आपल्यावर आलेलं असतं. तेव्हा
विद्यार्थ्यावर अशा प्रकारचं कुठलंही दडपण येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जर ह्या दोन गोष्टी असतील की परीक्षेची तयारी माझी पूर्ण झालेली आहे आणि माझ्यावर परीक्षेला जाताना कुठलंही दडपण नाही, तर मला वाटतं भीती बाळगण्याचं कुठलंच कारण नाही. अगदी खरं. पण असं कधी कधी होतं की खूप तयारी केलेली असे सगळी उत्तरं तोंडपाठ असतात, पण जेव्हा परीक्षेला जातो तेव्हा ती उत्तरं विसरायला होतात. ते कसं टाळता येईल? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की परीक्षेला जाताना तयारी केलेली आहे, पण ही तयारी नेमकी कशा पद्धतीने केलेली आहे याला खूप महत्त्व आहे. कारण आज जर आपण पाहिलं तर आपण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो आणि ही तयारी करत असताना आपण बऱ्याचदा पुन्हा पुन्हा वाचन करतो किंवा आपण परीक्षेची तयारी करतोय म्हणजे अभ्यास करतोय हे आपण म्हणत असतो. पण ही तयारी करत असताना नेमकं जर वाचन, मनन आणि लिखाण अशा पद्धतीचं केलेलं असेल तर ह्या तिन्ही गोष्टीमुळे आपण केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो. याच्यापैकी जर एकच फक्त केलं, आपण नुसतंच वाचन करत राहिलो, नुसतंच मनन करत राहिलो आणि लिखाणाची प्रॅक्टिस जर नसेल, सवय नसेल, तर प्रत्यक्षात पेपर लिहित असताना किंवा प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर मग असं होतं की अरे आता ह्याचं हे उत्तर मला आठवते थोडं थोडं, पण आता लिहिणार कसं, कारण लिखाणाची सवय नसल्यामुळे ते लिहिता येत नाही. आणि मग असं वाटतं की अरे मी विसरलो, मी वाचलं होतं तरी पण मला लिहिता येत नाही. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टींचा जर संगम असेल तर त्यावेळेला आपल्याला व्यवस्थित तयारी झालेली असेल आणि मग अशा प्रकारची कुठली भीती वाटणार नाही. दुसरा त्यातला जो भाग आहे तो असा आहे की कधी कधी तयारी होत असताना आपल्याकडे काही अपेक्षा आपल्याकडनं पाल्यांकडनं केलेल्या असतात आणि ह्या अपेक्षांचं एक त्याच्यासमोर हे असतं की ह्या अपेक्षा मला पूर्ण करायच्या म्हणून मी परीक्षेला जात आहे आणि तो थोडासा मानसिक भाग, एक मानसिक दडपण त्याच्यावर आलं असतं. आणि अशा प्रकारचं मानसिक दडपण जर आलं तर आपण म्हणता त्याप्रमाणे मी आयत्याला विसरलो, मला आता काही आठवत नाही, अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यावर कुठलंही मानसिक दडपण येणार नाही याची काळजी आपण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वतः घेतली पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरं आहे. आपला एक आधी फोन घेऊया. ओके. शलाका गाडगिळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. शलाका गाडगिळ, कल्याण प्रश्न विचारू इच्छिते. आजचा विषयही खरोखर छान आहे की परीक्षेला सामोरं जाताना माणसाला जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या परीक्षेला सामोरं हे जावंच लागतं. पण तरी देखील कितीतरी विद्यार्थी असे असतात की त्यांना परीक्षेचा पेपर हातात येईपर्यंत सगळं येत असतं आणि पेपर हातात पडल्यावर ते ब्लँक होतात. काही जणांना परीक्षा म्हटलं की घाम फुटतो, काही जण मानसिक खचतात. अशा अनेक घटना घडत असतात. आता छोटंसं सांगायचं झालं तर साधी आता तुमच्या सह्याद्री वाहिनीला, सखी सह्याद्रीला आम्ही फोन केल्यानंतर देखील तो फोन लागेल की नाही ही आमची परीक्षाच असते. त्यामुळे त्याही परीक्षेत आम्ही उत्तीर्ण होतोय की नाही, म्हणजे आम्हाला प्रश्न विचारता येतोय की नाही, हेही आम्हाला टेन्शन असतं. तर अशा होण्यासाठी आपण काय मार्गदर्शन करू शकता? धन्यवाद शलाकाजी. अगदी खरं आहे. जसं शलाकाताईंनी विचारलं की सगळं येत असतं पण तिथे आपण ब्लँक होतो किंवा घाम फुटतो, असं मलाच वाटतं एक नाही तर सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, म्हणजे आम्ही शाळेत असताना आमच्याही बाबतीत हेच घडलेलं आहे आणि त्यातून कुठेतरी बाहेर काढायचं आहे त्या मुलांना. तर काय त्यांना टिप्स देता येईल किंवा काय सांगता येईल? मला वाटतं ह्या ठिकाणी आपण जी आता परिस्थिती या ठिकाणी सांगितली त्यामध्ये जसं मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे आपली तयारी असणं आणि तयारी केली, मला सगळं येते आणि तरीही मी हॉलमध्ये गेल्यानंतर मला काही आठवत नाही, मला घाम येतोय, हा थोडासा एक मानसिक भाग आहे. आणि याच्यामध्ये आत्मविश्वास, स्वतःचा आत्मविश्वास जो आहे हा आत्मविश्वास आपल्याला असला पाहिजे. आणि कदाचित जर आपल्याला असं होत असेल पुन्हा पुन्हा तर हा एक थोडासा मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला या ठिकाणी घ्यायला हवा आहे की बाबा त्याच्या आधीच्या परीक्षेला किंवा मला असं पुन्हा पुन्हा वाटतंय की नाही मी जर परीक्षेला गेलो आणि जर मला आठवलंच नाही, मला येणारच नाही काही, तर थोडंसं कुठेतरी थोडं मानसिक प्रकारचा त्याच्यावर दडपण असू शकतं आणि ह्याचं दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा आहे. आणि त्याचाही दुसरा भाग की अभ्यास करण्याची जी पद्धती आहे, अभ्यासाची तयारी आहे, ही जर आपण पूर्ण केलेली असेल आणि एक आत्मविश्वास आपल्यामध्ये असेल की त्याच्यामध्ये आपण थोडंसं स्वतःचं संबोधन केलं की नाही मी तयारी केलेली आहे आणि परीक्षेला जाताना सकाळी किंवा आधी परीक्षेच्या आपण ठाम असलं पाहिजे की नाही मी जे केलं सगळं अभ्यास तर मला आठवणारच आणि मी जे काही येईल त्याची तयारी मी केलेली आहे आणि ते मी लिहू शकतो, असा एक ठाम आत्मविश्वास आपण आपल्याला संमोहित करून घेतलं तर मला वाटतं अशा प्रकारची सुद्धा एक वेळ आपल्यावर येणार नाही, त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. अगदी खरं. म्हणजे सगळ्यात ठळक असा मुद्दा आपण म्हणू शकतो की आत्मविश्वास हा जो एक अंडरलाईन त्या शब्दावर आपण करू शकतो की तो असणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी खरं आहे. काही वेळेला असं होतं की खूप लेंदी, खूप मोठे प्रश्न आणि उत्तरं असतात तर ते लक्षात ठेवणं खूप कठीण जातं. मग त्याच्या वेळी तो फक्त त्या उत्तराचा मुद्दे कसे लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी काही टिप्स आहेत का? त्याच्यामध्ये असं आहे की आपण ज्या वेळेला 10वीचा पेपर असेल, 12वीचा पेपर असेल किंवा पदवीचा पेपर असेल, आपल्याकडे आधीपासून आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे माहिती असतं. त्यामुळे 1 नंबरचा प्रश्न काय असेल की त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत
की निबंध सारखे प्रश्न आहेत, चर्चात्मक प्रश्न आहेत, हे आपल्याला माहिती असतं. आणि त्याच्यामुळे त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून कोणते प्रश्न कसे सोडवावेत ह्याची आपण एक तयारी करून ठेवली पाहिजे. ज्याचा उल्लेख आपण केलात की दीर्घ स्वरूपाचे जे प्रश्न आहेत, लांब उत्तर असलेले जे प्रश्न आहेत, ते आपण नुसतं वाचन करून आणि नुसतंच लक्षात ठेवून चालणार नाहीत. आणि त्याच्यामुळे आपण त्याचा सराव करायला हवा आहे की जेणेकरून अभ्यास पुरा करत असताना, म्हणजे परीक्षेची तयारी करत असताना साधारणतः महाविद्यालयातले तास संपलेले असतात, शाळेतले तास संपलेले असतात आणि त्यावेळेला आपण तयारी करत असतो, त्यावेळेला आपण लिखाण करत नाही. पण अशा प्रकारचे काही प्रश्न जे आहेत हे पुन्हा पुन्हा लिखाण करून आपण त्याची सवय ठेवली पाहिजे, म्हणजे ते आपल्याला परीक्षेमध्ये लिहिता येतील. दुसरं तुम्ही असं मध्ये म्हटलं लक्षात कसं ठेवायचं, तर आज जे असं आहे की आपण सगळीच घोकंपट्टी करून सगळं लक्षात ठेवू शकत नाही. पण ते लक्षात ठेवण्यासाठीच्या काही गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यामध्ये एक जे आहेत ते म्हणजे काही फ्लॅश पॉइंट्स काढणं, की नेमके मुद्दे त्यातने काढणे, की वाचत असताना ते आधी किंवा पुस्तक वाचत असताना त्यातनं काही पॉइंट्स आपण कागदावर लिहून ठेवू शकतो आणि ते पॉइंट्स आपण कसे विस्तारित करू शकतो, इलॅबोरेट कसे करू शकतो ह्याची एक मनामध्ये तयारी करून ठेवू शकतो. आणि अशा प्रकारची आपण मुद्देसूद तयारी केली तर मला वाटतं परीक्षेच्या वेळेला अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न आला किंवा अशा प्रकारचा कुठलाही निबंध लिहायचा असेल तर त्यावेळेला ते मुद्दे आपल्याला आठवतील. ते मुद्दे तुम्ही एकदा लिहिलेत की तुम्हाला ते विस्तार करणं, त्याचं इलॅबोरेट करणं हे सहज शक्य होईल. आणि मग असे दीर्घ प्रश्न जरी असले, निबंध जरी असले तरी आपण सहजगत्या ते लिहू शकतो. पण हा तयारीचा भाग मात्र आधीपासून करायला हवा आहे. नुसतं वाचन करून किंवा नुसतं मी वाचले आणि ते मी लक्षात ठेवलंय असं म्हणून कदाचित ते होणार नाही. अगदी खरं. त्याच्यावर आपण अधिक सविस्तर चर्चा करूया. एक फोन आलेला आहे. नसीमा तांबोडे आपल्याशी बोलतात नांदेडवरून. नमस्कार. नमस्कार नसीमाजी, बोला. नमस्कार. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हो मॅम, स्मरणशक्ती कशी वाढवावी? बरं, स्मरणशक्तीबद्दल आहे. हां, बरं, धन्यवाद नसीमाजी. स्मरणशक्ती कशी वाढवावी, मुद्दे कसे लक्षात ठेवावे आणि आपल्या मनातील भीती कशी दूर ठेवावी ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवण्याआधी आपण एक फोन घेऊया. प्रशांत गर्गे आपल्याशी बोलतात गोरेगाववरून. नमस्कार. नमस्कार प्रशांतजी, बोला. हॅलो. परीक्षेला सामोरं जाऊन मला प्रश्न विचारायचा आहे की हॅलो, तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा आणि सलग प्रश्न. की काही मुलं खूप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातात आणि मॅथ्सचा अभ्यास नेमका 2 दिवस अगोदर कसा करावा? बरं, धन्यवाद प्रशांतजी. मगाशी जसं नसीमाजींनी जो प्रश्न विचारलेला की त्याला तर आपण उत्तर देऊयाच, पण आधी जो आता प्रशांतजींनी प्रश्न विचारले की काही मुलं फार ओव्हर कॉन्फिडंट असतात की होईल तयारी ऐन मुवमेंटला ती तयारी करायला जातात. असं आहे की तुम्ही मुळात जो प्रश्न विचारलात त्याच्यामध्येच त्याचं उत्तर आहे की मुलं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात. म्हणजे एखाद्या विषयाची तयारी करत असताना मी तयारी केली आहे, पुस्तक वाचलंय, अगदी काही शॉर्ट नोट वाचलेल्या आहेत आणि त्या तयारीवर मी पेपर लिहू शकेन असं त्यांना वाटत असतं. पण मुळामध्ये असं करण्याने त्यांची तयारी पूर्ण झालेली नसते आणि म्हणूनच त्यांचा हा जो आत्मविश्वास असतो तो परीक्षेच्या वेळेला पुरा पडत नाही. आणि विषय जर तुम्ही म्हणालात तर गणित सारखा जो विषय आहे, मॅथमॅटिक्स सारखा जो विषय आहे तो वाचून किंवा पाठ करून लक्षात ठेवण्यासारखा विषय नाहीये. त्याचे जे काही प्रश्न आहेत, त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पुन्हा पुन्हा सोडून बघितले पाहिजेत. एकाच पद्धतीचे प्रॉब्लेम वेगवेगळी उदाहरणे घेऊन जर सोडवली तर कुठल्याही प्रकारचं उदाहरण आलं, कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तर आपली तयारी असेल ते आपण सोडवता येतं. पण गणितसारख्या विषयामध्ये मी वाचलंय आणि मी तयारी केली आहे आणि 2 दिवसच फक्त आधी अभ्यास केलाय असं करून अर्थातच परीक्षेला सामोरं जाता येणार नाही. त्यासाठी चांगली तयारी करायला हवी, पुन्हा पुन्हा उदाहरणं सोडवायला हवीत. अगदी खरं. चांगली तयारी आणि सतत सराव करणं महत्वाचं आहे. मगाशी जसं नसीमा तांबोळे यांनी नांदेडवरून जो आपल्याला प्रश्न विचारला होता की स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही तंत्र मंत्र वगैरे असं काही नाही, पण अभ्यासाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर आपण नक्कीच काही गोष्टी ज्या आपल्या आहेत त्या स्मरणात कशा ठेवायच्या या बाबतीत नक्कीच आपण बोलू शकतो. त्यातलं पहिलं असं आहे की आपण ज्यावेळेला अभ्यास करत असतो त्यावेळेला अभ्यास करत असताना आपण एक काय जे आहे ते शिकतोय, वर्गामध्ये शिक्षक शिकवत आहेत, त्याच्यानंतर जे काही शिकवलंय त्याचा आपण एक पुन्हा जर अभ्यास केला आणि नंतर त्याचं एक मनन केलं आणि मग ते लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने आपण त्याचं लिखाण केलं तर अशा 3 टप्प्यांनी जर आपण केलं तर आपल्याला समजा लक्षात राहत नसेल तर पहिल्यांदा जे काही वर्गात शिकवलं गेलेलं आहे ते घरी येऊन एकदा वाचलं पाहिजे. संध्याकाळी पुन्हा एकदा आपण त्याचा एक आढावा घेतला पाहिजे की आपण आज काय शिकलोय, काय
त्याच्या काही नोट्स काढता येणे शक्य आहे तर ते काढलं पाहिजे. आणि त्यातील काही गोष्टी ज्या आहेत ह्या आपण लिहून पाहिल्या पाहिजे. मला वाटतं ह्या 3 पद्धतीने जर आपण केलं तर जे काय आपण आहे शिकलोय, मनन केलंय आणि चांगलं लक्षात ठेवण्यासाठी आपण लिखाण केले त्याचं, तर नक्कीच हे स्मरणात राहू शकतं. कारण या 3 पद्धतीने जर आपण ते केलेलं असेल तर ते विसरणं शक्य नाही. आणि पुन्हा एकदा म्हणजे परीक्षापूर्वी जाताना त्यातल्या काही गोष्टींची उजळणी करण्याच्या दृष्टीने आपल्या जर हाताखालून ते गेलं तर ते लक्षात राहतील. त्यामुळे लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने आपण त्याचा सराव करणं किंवा ते पुन्हा पुन्हा त्याच्यावर अभ्यास करणं हा एक महत्वाचा भाग आहे. कारण स्मरणशक्ती सगळ्यांची सारखी असलं सांगता येत नाही, पण आपण ह्या कृतीने आपल्याला लक्षात ठेवू आपली शकतो. स्मरणशक्ती आपलं वाढवू स्मरणशक्ती शकतो. वाढवू शकतो. अगदी खऱ्या. पुढचा एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार, बोला. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. मी स्वतः 25 वर्षापासून शैक्षणिक समुपदेशक आहे. तर माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि अभ्यास परीक्षा आणि अति महत्वाकांक्षा त्याचा समतोल प्रत्येक विद्यार्थ्याने कसा साधावा की ज्या योगे चांगल्या गुणवत्ता विकासाने तो उत्तीर्ण होऊ शकेल. दुसरा प्रश्न असा आहे की कधी कधी वाचनालयात बसताना किंवा घरी एकत्र अभ्यास करायची आवड आणि सवय विद्यार्थ्यांना असते. अशा सामूहिक अभ्यासातून कसं यशस्वी व्हावं याबद्दल काय आपण टिप्स द्याल का? आणि तिसरा प्रश्न असा आहे की स्वयं अध्ययन, ई लर्निंग, आधुनिक तंत्रज्ञान याचा उपयोग जर अभ्यासामध्ये केला तर निश्चितपणे लवकर चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध अभ्यास होऊ शकेल असं मला वाटतं. याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. आपण यांचे एक एक प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न त्यांचा असा होता की स्पर्धात्मक परीक्षा आणि अभ्यास परीक्षा यांचा एक कसा संयोग घडवता येईल आणि चांगलं व्यक्तिमत्व किंवा चांगला करिअर समतोल कसा साधता येईल. त्याच्यामध्ये असं आहे की आज आपण जर आपले सगळे अभ्यासक्रम पाहिले म्हणजे 10वी, 12वी आणि पदवी अभ्यासक्रम, तर ह्या अभ्यासक्रमामध्ये जो अभ्यासक्रम पूर्ण केलेला गेलेला आहे तोच अभ्यासक्रम साधारणपणे आपल्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये असतो. मग ती स्पर्धात्मक परीक्षा 10वी नंतरची असो, 12वी नंतरची असो किंवा पदवी नंतरची असो. म्हणजे जर आपण MPSC, UPSC पाहिलं तर पदवीपर्यंत जे शिकलेलं आहे त्याचा त्याच्यामध्ये समावेश असतो. किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन, क्लार्क ग्रेड वगैरे असेल तर त्याच्यामध्ये 10वीपर्यंत जे काय आपण शिकलोय, 12वीपर्यंत आपण काय शिकलोय त्याचा समावेश असतो. पण याच्यामध्ये अभ्यास पद्धती किंवा अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा म्हणजे आपण जी महाविद्यालय, शाळा आणि ह्याच्यामध्ये परीक्षा देतो ती साधारण आपण एक परीक्षा म्हणजे आपण जे काही शिकलोय त्याच्यावरचे प्रश्न येणार आहेत आणि त्या प्रश्नांची तयारी करून त्या परीक्षेपुरती तयारी करून आपण त्याच्यामध्ये परीक्षा देत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुण मिळत असतात. आणि म्हणून आपण मगाशी म्हणल्या त्याप्रमाणे गुणांकाला महत्त्व गुणवत्तेपेक्षा अशा प्रकारची त्याच्यामध्ये थोडीशी पद्धती आहे. त्याच्या उलट स्पर्धात्मक परीक्षेमध्ये जे आहे ते आपण ह्या सगळा अभ्यासक्रम पुरा करत असताना काय ज्ञान मिळवलेलं आहे, आपण जे ज्ञान घेतलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला ह्या स्पर्धात्मक परीक्षेला सामोरं जायचं असतं. कारण त्याच्यामध्ये त्या एका विशिष्ट विषयाचं तुम्ही जे काय आकलन केलेलं आहे त्या आकलनावर आधारित प्रश्न असतात आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेला अभ्यास करत असता या सगळ्या अभ्यासक्रमांचा त्यावेळेला फक्त परीक्षेपुरता मला जायचं आहे, मी परीक्षेतले काही प्रश्न तयार करतो आणि जातो. कारण बऱ्याचदा असं होतं की 10 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत आणि त्या 10 प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 5च सोडवायचे असतात. 50% ऑप्शन्स असतो, 100% ऑप्शन असतो. त्यामुळे तेवढेच मी प्रश्न करेन आणि मग मी परीक्षेला सामोरं जाऊन मी पास होऊ शकतो. पण त्यावेळेला त्या विषयाचं पूर्ण ज्ञान किंवा आकलन त्यांनी केलेलं नसतं. पण स्पर्धात्मक परीक्षेला मात्र ते आवश्यक असतं आणि त्यामुळे अभ्यासक्रमाच्या आधारित परीक्षांवर काम करत असताना ते जर पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला तर स्पर्धात्मक परीक्षेला सुद्धा आपण त्यामुळे जाऊ शकतो आणि तिथेही चांगलं यश आपण संपादित करू शकतो. कारण ह्याच अभ्यासक्रमात ते आहेत. अगदी खरं सर. त्यांचे दुसरे 2 प्रश्न आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत, त्यांना उत्तर देणारच आहोत. पण मुळात जेव्हा आपण या विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या मनात काय भीती असते त्याविषयी चर्चा करू, त्यांना मार्गदर्शन करतोय, तर एका विद्यार्थिनीशी आपण लगेच संवाद साधूया. आपल्याबरोबर आहेत वैशाली पिंपळे यवतमाळवरून. वैशाली पिंपळे आपल्याशी आहेत चंद्रपूरवरून, त्या विद्यार्थिनी आहेत. नमस्कार वैशालीजी. नमस्कार. नमस्कार. आजचा जो विषय आहे की परीक्षेला सामोरे जाताना आणि तुम्ही स्वतः ग्रॅज्युएशन कंप्लीट करत आहात, परीक्षा देत आहात, तर काय सांगाल, काय म्हणजे कशी तयारी करता परीक्षेची? ज्या विषयाचा पेपर असतो त्या विषयाचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करीत असतो आणि ते नुसतं घोकणपट्टी न करता ध्यानात ठेवून आणि आपल्या स्मरणात ठेवून त्याचा अभ्यास करत असतो की जेणेकरून मी ज्या विषयाचा अभ्यास केलाय तो कन्फर्म तिथं आलाच पाहिजे या हेतून मी जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो की बा अभ्यास तोच प्रश्न आला पाहिजे बा, अशी इच्छा असते माझी. बरोबर.
पण मग आता ह्या परीक्षेला जाताना दडपण येतं का, भीती वाटते का? हो, दडपण हे नक्कीच आहे की दडपण येतोच, कारण की आपल्या एक मनात भीती असते की बा आपण अभ्यास करतो तोच कन्फर्म येते की नाही, आणि आपण 100% पेपर सोडू शकू का नाही हे आपली मनात भीती असते. तरी पण आम्ही ते भीती काढून आम्ही पेपराला जात असतो. बरोबर. पण मग काय भीती नक्की कशी, आणि ती भीती दूर करण्यासाठी तुम्ही काय करता, म्हणजे मानसिक ताण कमी करण्यासाठी काही करता का? मानसिक ताण कमी करण्यासाठी जे आम्ही जो सिलेबस झालेला असतो त्या सिलेबसचा कंटिन्यू अभ्यास करत असतो, घोकणपट्टी न करता, आणि जेणेकरून आपल्या स्मरणात राहिलं पाहिजे, आणि एकदम बिनधास्त मध्ये जात असतो पेपर सोडवायला, एकदम काही मनात भीती न ठेवता की बा आपण फुल कॉन्फिडन्सनी पेपर सोडवू याच हेतून आम्ही जात असतो पेपर सोडवायला. मला असं वाटतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, एकदम बिनधास्तपणे पेपरला जाणं. सर आत्मविश्वासाने तुम्ही काय त्यांना एखादा विचाराल, आपल्या विद्यार्थिनी आहेत तर काय तुम्हाला काय विचारू असं वाटतं? तुम्ही जे करताय ती तयारी फार चांगली करताय, आणि तुमचं पुढे तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय करणार आहात तुम्ही? माझं तसं ग्रॅज्युएशन चालू आहे. ग्रॅज्युएशन करण्याचा हेतू हेच आहे की मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर IPS आणि किंवा उच्च दर्जाची नोकरी मिळवावी हीच माझी अपेक्षा आहे. छान, शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. अरे वा, खरंच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि असंच बिनधास्तपणे परीक्षेला सामोरे जा, यश आपलंच आहे. धन्यवाद वैशालीजी, धन्यवाद. खरं सर खूप छान त्यांच्याशी बोलताना, म्हणजे आपण त्यांना सांगतोय पण एका विद्यार्थिनीशीच आपण आता डायरेक्ट संवाद असा आत्मविश्वासाने त्यांनी आपल्याला सांगितलं की मी तयारी करते आणि आत्मविश्वासाने परीक्षेला जाते. मला वाटतं बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हेच पाहिलं पाहिजे की आपण आत्मविश्वासाने परीक्षेला म्हणजे कुठलंही दडपण न घेता, पण मुळात या परीक्षेचं टेन्शन येऊच नाही याच्यासाठी आधीपासून काय तयारी करता येईल आपल्याला? तुम्ही योग्य प्रश्न विचारलात, कारण आपण परीक्षेला सामोरं जात असताना, असं म्हणत असताना आपण परीक्षेच्या आधी काय करतोय ह्याच्याविषयी चर्चा करतोय, पण खरं तर परीक्षेला सामोरं जात असताना हा शेवटच्या टप्प्यावरचा मुद्दा आहे. आपण परीक्षेला सामोरं जाताना हे खरं तर ज्यावेळेला जून महिन्यामध्ये शाळेमध्ये प्रवेश घेतो, महाविद्यालयात प्रवेश घेतो, त्याच वेळेला आपल्याला माहिती असतं की आपण परीक्षेला सामोरं जाणार आहोत कुठेतरी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये, आणि त्याच्यामुळे जून महिन्यापासूनच आपल्या ह्या सगळ्या अभ्यासाचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे. आणि हे जर केलं असेल तर परीक्षेला जात असताना कुठल्याही प्रकारचं दडपण येणार नाही. म्हणजे परत तर पहिले काही दिवस आहेत, पहिले काही महिने आहेत, अगदी जुलै ऑगस्ट, तर त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला जसा अभ्यासक्रम शिकवला जातोय त्याप्रमाणे प्रथम मी रोज 2 तास कुठल्याही परिस्थितीत अभ्यासाला देईन, पुढच्या महिन्यात 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास, आणि शेवटच्या काही महिन्यामध्ये मात्र आपल्यावर ताण कमी करण्याच्या दृष्टीने ते थोडंसं 1 तास कमी केलं तर अगदी ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी आधीच्या महिन्यामध्ये की आता माझी परीक्षा समोर आली आणि म्हणून मला खूप ओढाताण करावी लागते, आणि खूप अभ्यास करायला पाहिजे, माझं हे राहिलंय ते राहिलंय, अजून हा विषय राहिलाय, अशा प्रकारची वेळ येणार नाही. आणि म्हणूनच ताण कमी करण्याच्या दृष्टीने ऐन वेळेचा किंवा परीक्षेच्या वेळेचा संपूर्ण वर्षभर व्यवस्थित नियोजन करून जर अभ्यास केलेला असेल तर अशा प्रकारची वेळ मुळामध्ये येणार नाही. अगदी खरं आहे. सर मगाशी रवींद्र कुडाळकर पुण्यावरून त्यांनी जे 3 प्रश्न विचारले त्याच्यामध्ये त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की वाचनालयामध्ये किंवा सामूहिक ठिकाणी आपण अभ्यास करतो त्यातून यशस्वी पद्धतीने कसा अभ्यास करता येईल? बरोबर आहे. खरं तर काही विद्यार्थ्यांमध्ये ही अशा प्रकारची एक अभ्यासाची पद्धती आहे की 2-3 मित्र एकत्र येऊन किंवा एका विद्यार्थ्याच्याकडे जाऊन किंवा लायब्ररीमध्ये बसून ते सामूहिक अभ्यास करत असतात. मला वाटतं ह्या ठिकाणी ही सुद्धा एक पद्धती चांगली आहे ती अशासाठी की एखादा प्रश्न घेतला किंवा एखादा विषय घेतला तर त्याच्यावर काय जी उत्तरं आहेत किंवा काय जी तयारी आहे ती ते चर्चात्मक पद्धतीने एकमेकांबरोबर चर्चा करून सोडवतात. आणि अशी चर्चा होत असेल तर एखादा मुद्दा राहिला तर दुसरा विद्यार्थी त्याच्यामध्ये भर घालतो की हे याच्यामध्ये राहिलेलं आहे, हा अशा प्रकारे सोडवायला पाहिजे. आणि ह्या चर्चात्मक पद्धतीने झालेली जी काही चर्चा आहे ती लक्षात राहते विद्यार्थ्यांच्या, आणि त्याच्यामुळे तो अभ्यास जर केला असेल तशा प्रकारचा तर लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने आणि त्याची नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण अर्थातच एक विद्यार्थ्यांचा ग्रुप एकत्र आला की त्याच्यावर मात्र कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे, दुसरं काही त्याच्यामध्ये चर्चा किंवा वेगळा त्याला हे येऊ नये अशा प्रकारची अपेक्षा. अदरवाईज सामूहिक चर्चेत अभ्यास करणं ही एक पद्धती चांगली आहे, त्यांनी विद्यार्थ्यांनी करायला हरकत नाही. पण तिसरा प्रश्न त्यांचा जो होता ई लर्निंग आणि ह्याच्यामध्ये आज आता आपण पाहिलं तर आज खरं तर एक तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशा प्रकारच्या ह्या सोयी पुढे येत आहेत आणि त्याचा वापर करणं अभ्यासासाठी ही अर्थातच एक चांगली गोष्ट आहे. कारण त्याच्यासाठी आता बाजारामध्ये काही CD उपलब्ध आहेत, काही सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, त्याचबरोबर आपल्याला काही ई लर्निंगद्वारे अभ्यासक्रम पुरे करता येतात, म्हणजे ऑनलाईन अभ्यासक्रम आहेत.
आणि मुंबई विद्यापीठाचा हा प्रयत्न ऑनलाईन अभ्यासक्रम देण्याचा आहे. त्याच्यामुळे ह्या अभ्यासक्रमांच्या द्वारे जर अभ्यास केला असेल तर मुळामध्ये एकतर आपण जिथे आहोत घरी बसून आपण हे अभ्यासक्रम करू शकतो की आपण आपल्याला वेळ असेल तेवढे अभ्यासक्रम पुरे करू शकतो. आणि त्याची तयारी ही जी आहे ही आपल्या हातामध्ये आहे. आपण समजा एकदा कळलं नाही तर पुन्हा एकदा आपण सीडी लावून पाहू शकतो, पुन्हा बघू शकतो, पुन्हा त्याची उजळणी करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये काही चांगल्या प्राध्यापकांची तज्ज्ञांचे व्याख्यानं आहेत ती आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येतात किंवा काही डेमॉन्स्ट्रेशन आहेत, सरावाच्या पद्धती आहेत तीही पाहता येतात. आणि त्याच्यामुळे याचा वापर करणं चांगली गोष्ट आहे की जेणेकरून आकलन विद्यार्थ्याला त्याच्यातनं चांगलं होईल आणि लवकर होईल. अगदी खरं. आपला एक पुढचा प्रश्न घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला भारतजी. सखी सह्याद्रीमध्ये परीक्षेला समोर जाताना डॉक्टर अनिल तालिक हे जे अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात तेव्हा धन्यवाद करतो त्यांचे. मॅडम माझा प्रश्न असा आहे की आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये आपल्या मुलाची किंवा मुलीची परीक्षा जवळ आली तर आपण त्याच्यावर अभ्यास कर किंवा इतर ठिकाणी लक्ष देऊ नको, खेळू नकोस, टेलिव्हिजन पाहू नकोस किंवा मित्राबरोबर फिरायला जाऊ नकोस अशा गोष्टीच्यावर त्याच्याला सांगत असतो. त्याच्यामध्ये एक प्रकार मानसिक दबाव निर्माण करतो किंवा घरामध्ये परीक्षेची आचारसंहिता लागू करतो. तर याच्यामुळे त्याच्या मानसिकतेवर निश्चितपणे परिणाम होतो आणि अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. कधी कधी ते असं जाणवते हुशार मुलगा देखील कमी मार्काने पास होतो किंवा तो नापास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर यावर आपण प्रकाश टाकावा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की घरामध्ये मुलगा परीक्षेमध्ये असताना घरातील पालकांनी मुलाबरोबर कशा प्रकारे वागावं जे तो जास्तीत जास्त अभ्यास लक्ष देईल आणि त्याला परीक्षेमध्ये अतिशय चांगले मार्क पडतील. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. अनिलजी, विश्रांतीला जाण्यापूर्वी भारत वावळांनी खूप छान प्रश्नाचा विचारला होता की घरात परीक्षेच्या वेळेला जे एक आचारसंहिता लागू होते की मुलांनी हे करायचं नाही. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला खरंच की कारण त्यावेळेला मुलावर खरंच दडपण दिलं जातं की आणि परीक्षेला जात असताना समोर जात असताना मुलांना दडपण याचं एक कारण असतं ते म्हणजे खरोखरच पालकांच्या अपेक्षा. कारण आपला पाल्य जो आहे तो अभ्यास करत असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची एक कुवत असते. बरोबर. आणि त्या कुवतीनुसार त्याचा अभ्यास झाला असतो, त्यानुसार त्याला मार्क मिळत असतात. पण कुठेतरी एक अपेक्षा असते की एक दोन भाग त्याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे कंपॅरिझन करणं की कोणातरी मुलाला किंवा कोणातरी दुसऱ्या नातेवाईकाच्या मुलाला एवढे मार्क मिळतील आणि तुला किती मिळतील अशा प्रकारचं असे तुलना करणं. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की भविष्याच्या दृष्टीने म्हणजे 10वी असेल 12वी असेल किंवा पदवीनंतर की तुला अमुक काहीतरी बनायचं आहे, तू हे केलं नाहीस तर तुझं काही दुसरं तुला काही पर्याय नाही. अशा प्रकारचं एक त्याच्यावर अपेक्षांचं ओझं हे लादण्याचा प्रयत्न केला जात असतो. आणि मला वाटतं अशा प्रकारचं अपेक्षांचं ओझं पालकांनी त्याच्यावर टाकू नये किंवा कुठल्याही प्रकारची तुलना करून तुला एवढेच मार्क मिळाले पाहिजेत अशा प्रकारचं कुठलंही त्याच्यावर बंधन टाकू नये. त्याच्या उलट तो व्यवस्थित अभ्यास करतोय की नाही आणि तो अभ्यासाची तयारी त्याची करून घेऊन तो व्यवस्थित परीक्षेला कसा जाईल आणि त्याला चांगले गुण कसे मिळतील याच्याकडे लक्ष केंद्रित केले जावं. त्यांनी जो मुद्दा इथे मांडलेला आहे की आचारसंहिता म्हणजे ह्या परीक्षेच्या कालावधीमध्ये खरं आहे की काही घरांमध्ये बऱ्याच घरांमध्ये खरं सांगू की असं टीव्ही होतं बंद की करून ठेवला जातो, केबलच काढून टाकली जाते आणि 3-3 महिने टीव्ही बंद बघू देत नाही किंवा तू बाहेर जायचं नाही, कुठे फिरायला जायचं नाही. अशा प्रकारे काही करण्याची गरज नाही असं मला वाटतं. कारण प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून काही गोष्टी त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत. एक दिवसभर काम केल्यानंतर किंवा दिवसभर अभ्यास केल्यानंतर आपण असं म्हणतो थोडासा विरंगुळा हवा. तसंच संध्याकाळी आपण त्याचा अभ्यास झाला असेल तर तो कुठेतरी एखाद तास त्यांनी फिरून यावं किंवा त्याचा काय आवडीचा छंद असेल, खेळ असेल तो त्यांनी खेळावा. याच्यासाठी त्याला जरूर मुभा द्यावी. पण त्याचा अभ्यासाचं एक नियोजन करून त्यांनी दिवसभरामध्ये तेवढा अभ्यास केलाय की नाही ह्याच्यावर जरूर लक्ष केंद्रित करावं. आता अलीकडे मुलांचं थोडंसं एक अजून जे आहे की आजकाल मोबाईल हातामध्ये मुलांच्या असतात आणि एकदा का मोबाईल हातामध्ये मिळाला की त्याला किती वेळ आपण त्याच्यावर काय करतोय, खेळतोय, सर्फिंग करतोय हे लक्षात राहत नाही. तर ह्याच्यावर जरूर मात्र पालकांनी लक्ष ठेवावं की गरजेचं आहे की त्याचा अभ्यासाचा वेळ तो ह्याच्यामध्ये तर घालवत नाही ना, ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. पण त्याला खेळू नको किंवा जाऊ नको बाहेर कुठे फिरायला, टीव्ही बघू नको अशा प्रकारची बंधनं लादणं आणि मग तू फक्त सतत अभ्यासच करत राहा, तू एवढे तास अभ्यास केला नाहीस तर तुला मार्क मिळणार नाहीत, अशा प्रकारची कुठली आचारसंहिता मात्र लागू करू नये असं मला वाटतं. त्याला मन मोकळेपणाने अभ्यास करून द्यावा. अभ्यासाची तयारी मात्र त्याची जरूर करून घ्यावी की जेणेकरून तो अभ्यासात चांगलं काम करेल आणि परीक्षेत चांगले मार्क मिळेल. अगदी खरं सर. आपली ही जी चर्चा चालू आहे की परीक्षेला सामोरे जाताना ह्या चर्चेमध्ये आता आपल्याबरोबर सहभागी होत आहेत डॉक्टर प्रदीप पाटकर, मानसशास्त्रज्ञ. नमस्कार सर.
हॅलो, नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात हा. तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. सर, आज परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि मुलांच्या मनात किती दडपण असतं, काय किती भीती असते याविषयी आपण डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी सुद्धा सतत चर्चा करत आहोत. हो. तुमचाही सहभाग आम्हाला महत्वाचा आहे. मुळात परीक्षेला जाताना मुलांच्या मनावर जे दडपण येते ते कसं दूर केलं पाहिजे, काय सांगाल? सर्वप्रथम पुढच्या यशासाठी सगळ्यांना सदिच्छा. मुख्य गोष्ट ही लक्षात ठेवायला पाहिजे त्यांनी की परीक्षा ही संधी आहे आणि संकट नाही. वा. दुसरी गोष्ट, परीक्षा उघडणारा दरवाजा आहे, ती अडवणारी भिंत नाही. ही शेवटची संधी नाही. अनेक प्रकारे आपलं टॅलेंट आपल्याला शोधता येतं आणि आयुष्यात यशस्वी होता येतं. आणि तुम्ही आणि मार्क्स यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत. तेव्हा हे सगळे मार्क्स आणि त्याला तुम्हीच जबाबदार असं नाही. बऱ्याच वेळेला हा प्रतिष्ठेचा प्रश्न काही करण्याची जरूर नाही. नशीब असेल तर मार्क मिळतील असं नाहीये. आजचे प्रयत्न म्हणजेच उद्याचं नशीब. बरं, जे येत आहे तेच लिहिणार आहात, त्यामुळे उगीच टेन्शन नको. जे येणार नाही ते लिहूच शकणार नाही, तर त्याचं टेन्शन घेऊनही उपयोग नाही. त्यामुळे जे येत आहे तेच आपल्याला लिहिता येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. काय होईल कसं होईल यापेक्षा आत्ता काय काय करता येईल या प्रश्नाकडे वळा. नंतर मुख्य म्हणजे शरीराची काळजी घ्या, म्हणजे न्यूट्रिशन, पालन पोषण नीट असू द्या. झोप नीट घ्या. झोप नीट घेतली तर तो मेंदू काम करणार आणि परफॉर्मन्स देणार. कॉन्फिडन्स ठेवा. कॉन्फिडन्स म्हणजे आपली क्षमतांची जाणीव. त्यामुळे ती आपल्याला कळतच. आपला अभ्यास कितपत झालेला आहे यावरून आपल्याला कळतं. त्यामुळे कॉन्फिडन्स हलण्याची काही जरूर नाही. अगदी खरं डॉक्टर. म्हणजे आता तुम्ही हे जे सांगताय ना की या मुद्द्यावरच मला यायचं होतं की तुम्ही खूप छान सांगितलं की ती एक संधी आहे आपल्याकडे, संकट नाहीये. आता तुम्ही जे सांगितलं ते खूप सकारात्मक पद्धतीने सांगितलं. मग ही सकारात्मकता प्रत्येकाच्या मनात येण्यासाठी काय केलं पाहिजे? एक तर या सगळ्याला म्हणूनच ऍटिट्यूड ही अशी ठेवूया आपण की आपल्याला संधी आणि तिचा काय बेस्ट उपयोग करता येईल ते आपण पाहू. दुसरं काय होईल याच्यात पडण्यापेक्षा त्याला काही उत्तर आपल्याकडे नाहीये. काय काय करता येईल याकडे वळूया, म्हणजे प्रयत्नांकडे वळूया. दुसरं, अनेकदा खूप टाइम वेस्टर्स इथे मधल्या काळात वापरले जातात. ते टाइम वेस्टर जरा टाळा तुमच्या प्रिपरेशनसाठी. म्हणजे टीव्ही, मोबाईल आणि चॅट ही टाळायची. नंतर बऱ्याचदा एक पेपर झाला की त्या पेपरच पोस्टमॉर्टम करत बसतो आपण, हे टाळावं. दुसरी गोष्ट, इतरांशी तुलना टाळा. इतरांशी तुलना करून काही उपयोग नाही. ते पुढे जाणं की मागे जाणं याच्याशी आपल्याला काही देणं घेणं तसं नाहीये. आपण किती पुढे जाणार आहोत ते पाहायला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की आपण अभ्यास केलेला असेल तर आपल्याला हे सगळं आठवणार आहे अशा स्वतःला सूचना द्या. जिथे जिथे भीती वाटते, अडचणी वाटते, त्या सगळ्यांची प्रश्नोत्तर आदल्या दिवशी पाहून घ्या नीट. पोर्शनवर एक रॅपिड स्कॅन मारा. आणि लास्ट मिनिट टिप्स आल्या तर घाबरू नका. लास्ट मिनिट टिप्स आल्या तर फक्त एक फास्ट त्याच्यावर नजर टाकावी, पण कन्फ्युज होऊ नये, अँक्शियस होऊ नये. एवढं करता आलं तर आपल्याला छान. दुसरी गोष्ट, अनेक वेळेला आपण एक्झाम मध्ये ब्लँक होतो, पटकन आपल्याला काही आठवत नाही. याचं मुख्य कारण आपण ते संकट म्हणूनच पाहिलेलं असतं, आठवेल का नाही म्हणून. पण अशा वेळेला ना दीर्घ श्वास, एक 5 ते 10 दीर्घ श्वास घेणं, त्याच्यात 2 मिनिटं गेली तरी चालतील. पण दीर्घ श्वास घ्यायचा, सगळे स्नायू थोडे ताणायचे, होल्ड करायचे आणि सैल सोडायचे. याने बरंचसं बायोलॉजिकल टेन्शन, फिजिकल टेन्शन निघून जातं. आणि मनात एवढंच ठेवायचं की आत्ता समोरचे मला लिहिता येणार आहे ते मी कम्प्लीट करीन. इथे अडकलो असेल तर पटकन पुढच्या प्रश्नावर जाईल. इथे खूण करून ठेवीन की आता हा मला नंतर पुन्हा अटेंड करायचंय. आणि कधी कधी पुढचा प्रश्न सोडवताना मागच्या प्रश्नांच्या काही हिंट्स परत आपल्याला आठवतात, तर त्या ठिकाणी जायला काही हरकत नाही. लगेच केलेला अभ्यास आहे तर तो आठवणारच, हे निश्चित लक्षात ठेवा. आणि ब्लँक होऊ नका. ब्लँक झाला तरी ते एखाद्या मिनिटातच ब्लँक असतं. त्यामुळे पटकन ज्या ठिकाणी ब्लँक होता तिथून पुढे दुसरीकडे जा, ते सुरुवात करा आणि त्यानंतर पुन्हा कदाचित तुम्ही मागे येऊ शकाल. अरे वा. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये सकारात्मकता ही खूप महत्वाची असते, नाही का? मग डॉक्टर, सकारात्मक आहे याचा अर्थ ऍक्च्युअली वस्तुस्थितीची जाणीव. डॉक्टर साहेब, आपल्याकडे आता काही परीक्षेला सामोरं जाताना किंवा असे काही विद्यार्थी येतात का की मला काही परीक्षेला भीती वाटते किंवा मला काही प्रॉब्लेम आहे, आपण एक मानसोपचार तज्ञ म्हणून त्यांना काय मार्गदर्शन करता किंवा अशी काही केस आपल्याकडे आली असेल तर काय त्याचं? हा सीझनच असतो. परीक्षा आल्या ना की जानेवारी पासून सुरू होतं. पटापट मंडळी काही जागी होतात आणि विचार सुरू करतात आणि मग टेन्शन मध्ये येतात की आता एवढ्या दिवसामध्ये मी कसं काय करणार.
एक लक्षात घ्यायला पाहिजे की किती प्रिपरेशन केली तरी सगळा पोर्शन होणार नाही, आणि दुसरी गोष्ट तर आदल्या दिवशी सगळा कव्हर होईल असंही नाही. त्यामुळे महत्वाच्या गोष्टीच आपण त्यातल्या करतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की 70% to 80% आपण अभ्यास करू शकतो, 20-30% आपण चान्स घेत असतो. तर आता सुरुवातीच्या काळात हे चान्स जे घेणार आपण ते सगळे प्रश्न सोडवावेत, आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी मात्र एक रॅपिड स्कॅन मारावा. हे सगळं जे टेन्शन जे आहे ते टेन्शन आपणच तयार करत असतो, ते कुठून बाहेरून येत नसतं. आपले प्रश्न आपल्याला सतावत असतात आणि मग भीती देतात. त्यामुळे त्याकडे सकारात्मक दृष्टिकोन हाच उपाय असतो. आणि दुसऱ्या बाजूला आपलं शरीर आणि आपलं मन याची काळजी घेत राहणं, ती काळजी घेत राहिली तर परफॉर्मन्स चांगला मिळणार. म्हणून नीट खाणं पिणं ठेवावं, उगीच खाणं कमी करू नये, उगीच रात्री जागत बसू नये. जागत बसलात की ती बॅटरी डिस्चार्ज होत राहते आणि मग नेटवर्क मिळत नाही आपल्याला. टाइम वेस्टर्स बरेच वापरतो ते काढून टाकावे. आणि बऱ्याचदा आयत्या वेळेला कन्फ्युज करणारी बरीच मंडळी असतात, अशा वेळेला थोडंसं ते टाळावं. जे आपल्याला उत्तेजन देतील त्याचा उपयोग तरी होईल, पण जे आपल्याला उगीच संकटात आणतील काहीतरी शंका काढून, तर अशा वेळेला जास्त त्या ठिकाणी गुंतू नये, लक्ष देऊ नये. परीक्षेला जातानाही असं बऱ्याचदा होत असतं की अरे हे तू केलेस का, ते तू केलेस का. तुम्ही केलं नसेल आणि महत्वाचं वाटत असेल तर एक रॅपिड त्याच्यावर नजर टाकता येते. तुम्ही ते केलं असेल तर ते आठवणार आहे. अगदी खरं डॉक्टर. खरंच पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असू देत. खरंच हे हो. पुन्हा मग यानंतर आणखी काही बोलायचं नाहीये ना? नाही, म्हणजे खरंच खूप धन्यवाद की तुम्ही ह्या ज्या काही छोट्या छोट्या टिप्स दिल्यात, पण अतिशय महत्वाच्या अशा टिप्स दिल्यात की सगळ्यांसाठीच. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. अनिलजी, खूप छान अशी आपली चर्चा चालू आहे. जसं आपल्याला आता डॉक्टरांनी प्रदीप पाटकर त्यांनी सांगितलं, छोटे छोटे मुद्दे असतात पण ते कशा पद्धतीने त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि एक सकारात्मक दृष्टिकोन कसा आपण बाळगला पाहिजे. ह्याचबरोबर असं होतं की परीक्षा जवळ आली ना की एक मुख्य होतं की आजारी पडतात मुलं. ते किती खरं आणि किती खोटं असतं, पण नेमकं परीक्षेच्या कालावधीमध्ये आजारी असतात आणि वर्षभर केलेला जो अभ्यास किंवा जी तयारी असते नेमकी त्यावेळेला ती डळमळीत होते. त्याविषयी काय सांगाल? मला तर वाटतं आता डॉक्टरांनी या प्रश्नाचं उत्तर थोडंसं त्यांनी चर्चा केली, पण ह्याच्यामध्ये दोन भाग आपल्याला करता येतील. म्हणजे विशेषतः मुलं परीक्षा जवळ आली की आजारी असं म्हणतात. त्याच्यामध्ये एक म्हणजे असं आहे की मुलांना जी अपेक्षा आहे किंवा मुलांकडनं जी अपेक्षा केली जात आहे की तुला आता परीक्षेला जायचं आहे, तुला एवढे गुण मिळवायचे आहेत, आणि मग त्याला कुठेतरी एक त्याच्यामध्ये विसंगती तयार होते की त्याला असं वाटतं अरे आपण इथपर्यंत जाऊ शकत नाही. आणि जर तिथपर्यंत जाऊ शकत नसेल तर मग आपले प्रयत्न अपुरे पडतायत, ह्या प्रयत्न अपुरे पडल्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचेन की नाही. आणि मग ह्या संबंधी जर त्याच्या मनामध्ये शंका आली तर त्याची एक तयारी म्हणून की बाबा हे मी इथपर्यंत पोहोचू शकणार नाही, आणि त्याला कारण असं आहे की मी आता थोडंसं मला त्रास होतोय, मी आजारी आहे, मला अमुक होत आहे, अशा प्रकारची एक भावना तो तयार करून ठेवतो की जेणेकरून ज्या माझ्याकडनं अपेक्षा केलेल्या आहेत त्या तिथपर्यंत मी पोहोचू शकणार नाही ह्याची कल्पना देण्याची कुठेतरी एक पद्धत आहे. ह्याला थोडंसं तुम्हाला म्हणता येईल कदाचित हे खोटा आजार आहे, कारण त्याला एक स्वतःला कॉन्फिडन्स नसतो की मी इथपर्यंत पोहोचेन. पण दुसरा त्यातला भाग जो आहे तो असा की ह्या अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये किंवा अभ्यासाच्या मुळे बऱ्याचदा असं होतं की आपण खूप जास्त अभ्यास करायला पाहिजे म्हणून जागायचं, झोप येत असेल तरी पण न झोपता थोडंसं काहीतरी, कधी काही मुलं असतील चहा पित असतील, पाणी पित असतील, पण त्याच्यानंतर अगदी डोळे ताणून जागायचं, जागून अभ्यास करायचा. कधी कधी असं होतं की त्या प्रकारच्या एक तणावामुळे आपल्याला जेवण कमी करायचंय, झोप यायला नको म्हणून जेवण कमी करायचं किंवा खायचं नाही नीट. आणि ह्या अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्यामुळे अर्थातच एक आपल्या शरीराची जी एक हे आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अन्न कमी जाणं, झोप कमी येणं, आणि ह्याच्यामुळे मात्र जे काही डिसऑर्डर्स आहेत ते सुरुवात होतात आणि मग त्याच्यातनं काही आजार मात्र नक्कीच होतात. आणि म्हणून काही मुलांना मग त्या आजाराचा त्रास होतो. हे खरे आजार, पण ह्या काही कारणांमुळे हे खरे आजार मात्र दडपणामुळेच की कुठेतरी एक टेन्शन असतं की नाही मी हे केलं पाहिजे, मला एवढा अभ्यास केला पाहिजे, अगदी शक्य नसेल तरी त्याच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी करतोय, अशा प्रकारचं कदाचित असेल. परीक्षेच्या वेळेला आपलं शरीर आपली साथ देत नाही. आणि म्हणून मगाशी डॉक्टरांनी मुद्दा मांडला तो अतिशय उत्तम चांगला होता की आपलं शरीर
शरीर, आपलं खाणं पिणं आणि रोजचं जे दैनंदिन जीवन आहे ते योग्य प्रकारे राखलं पाहिजे आणि हे सगळं करत असतानाच अभ्यास केला पाहिजे. तर शरीर, मन आणि अभ्यास हे सगळं यांचा एकत्र एक छान गेलं, असा समतोल साधला गेला पाहिजे. आणि हे जर पण केलं, हे जसं तुम्ही सांगताय की त्यावेळेला आपलं शरीर साथ देत नाही, पण ओव्हरऑल बघायला गेलं तर मुलांना या परीक्षेचा खूप त्रास होतो. मग ही परीक्षा पद्धती बंद पडली पाहिजे का? नाही, परीक्षा पद्धती बंद पडली पाहिजे असं काही हे नाही. कारण शेवटी आपल्याला कुठेतरी एक स्वतःला इव्हॅल्युएशन करायचं आहे, त्याचं म्हणजे गुणात्मक त्याचा दर्जा आणि गुण देणं हे ठरवायचं आहे. आणि त्यासाठी परीक्षा पद्धती असली पाहिजेच. परीक्षा पद्धतीमध्ये आता फक्त बदल झाले पाहिजेत का? तेच मी सांगत होतो की आता फक्त अभ्यासक्रमाच्या शेवटी, वर्षाच्या शेवटी हे सगळे जे काही अभ्यासक्रम आहे, अख्खं पुस्तक, त्याच्यावर एक 100 मार्काचे प्रश्न द्यायचे आणि ते विद्यार्थ्यांनी सोडवायचे आणि मग त्याच्यावर गुणांकन करून त्या मुलाची एक व्हॅल्यू आपण ठरवतो. ही एक पद्धती जी आपली पारंपरिक चालू आहे, त्याच्यामध्ये काही बदल करता येतील का ह्याचा नक्कीच विचार करायला हवा. की जेणेकरून आता आमच्याकडे विद्यापीठामध्ये आम्ही एक हे केलं होतं की आम्ही प्रकल्प त्याच्यामध्ये आणलेले होते की प्रकल्प त्यांनी तयार करायचा, त्या प्रकल्पाला काही गुण असतील आणि त्या प्रकल्पावर आधारित त्याचा अनुभव जो आहे त्याच्यावर आधारित त्याला गुणांकन दिलं जाईल. त्याचबरोबर ही थिअरी जी काही अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा ती पण त्याच्यामध्ये होती. आता काही ठिकाणी, काही संस्थांमध्ये वेगळी अजून परीक्षा पद्धती, ओपन बुक सिस्टीम, म्हणजे परीक्षा द्यायची आहे, प्रश्न आहेत, पुस्तक दिलेलं आहे, पुस्तकातनं तुम्ही ते शोधा आणि लिहा, अशा प्रकारची सुद्धा पद्धती येत आहे. आणि तसं बघायला गेलं तर ती कठीण असते, कारण अख्ख्या पुस्तकातनं उत्तर शोधून काढायचं फार सोपं नसतं. पण अशा प्रकारच्या काही पद्धती आपल्याला विचार जरूर करता येईल की जेणेकरून हा निव्वळ वर्षाच्या शेवटी एक परीक्षा घ्यायची आणि त्याच्यावरनं जो काही एक ताण तयार होतोय संपूर्ण वर्षभराच्या अभ्यासक्रमाचा, हे कदाचित टाळता येण्यासारखं आहे. त्याच्यात ही नवीन पद्धती विकसित विचार जरूर करता येईल त्याच्यावर. अगदी खरं. सर, ही चर्चा अशी खूप छान पुढे चालली आणि आपल्याला काही महत्त्वाच्या विषयावर आता आपल्याला पुढे बोलायचं आहे. पण त्याआधी उद्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय कोणता असेल ते एकदा आपण पाहून घेऊया. उद्याचा आपला विषय आहे मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. सहभागी आहेत निलिमा देशपांडे, सहसचिव स्त्री मुक्ती संघटना, मुंबई. तुमच्या मनातील काही प्रश्न असतील तर तुम्ही ईमेलद्वारे आम्हाला या विषयासंबंधी कळवू शकता. सर, आता ही जी आपण चर्चा करतोय ओव्हरऑल परीक्षांना सामोरे जाताना, पण या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती पालकांची. आणि जसं मगाशी भारतावळ यांनी जो प्रश्न विचारला होता की या दरम्यान पालकांनी मुलांशी कसं वागावं जेणेकरून मुलांनी जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे दडपण न येता, काय सांगाल? बरोबर, अतिशय चांगला मुद्दा आहे हा. की आपण जे म्हणतोय की घरामध्ये वातावरण परीक्षेच्या वेळेला किंवा ह्या काही विशिष्ट ज्या परीक्षा आहेत, मुलगा 10वीला असताना, 12वीला असताना कशा प्रकारचं असावं, तर आचारसंहिता कुठली नसावी आणि पालकांनी थोडीशी एक मित्रत्वाची भूमिका विद्यार्थ्यांबरोबर, आपल्या पाल्याबरोबर असली पाहिजे. बरोबर. म्हणजे जेणेकरून तो अभ्यास करतोय की नाही, त्याला अभ्यासामध्ये काय अडचणी आहेत का, त्याला काही अजून सुविधा आवश्यक आहेत का, आणि मग एक त्याचं जे अभ्यासाचं नियोजन त्यांनी करून दिलेलं आहे त्या नियोजनानुसार तो अभ्यास करत असेल तर कदाचित आता असं बऱ्याचदा होतं की पालक हे नोकरी करणारे असतात, पण संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांनी काय अभ्यास केलेला आहे त्याच्याबरोबर सोबत बसून एक आढावा घेऊन की आज काय काय अभ्यास केला किंवा काय तयारी केली, उद्या काय आहे, तो रोज कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जात असेल तर तिथे काय झालं, काय नाही आहे, परीक्षेच्या दृष्टीने काही नवीन सांगितले गेले काय, ह्याचा एक थोडासा चर्चा त्याच्यावर केली पाहिजे, आढावा घेतला पाहिजे. त्याच्यातनं लक्षात आलं की बाबा काही त्याला समस्या त्याच्यामध्ये आहे तर त्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून त्याला कुठलीही समस्या नाही आणि तो व्यवस्थित अभ्यास करू शकेल. त्यामुळे एक मित्रत्वाच्या नात्याने हे केलं पाहिजे, नाहीतर नुसतंच आचारसंहिता लावून हे करू नको ते करू नको आणि मग हे केलंस का ते केलंस का एवढंच फक्त विचारलं आणि हे केलं तर त्या मुलाला एक जो आत्मविश्वास पाहिजे आणि पालकांकडनं जो एक आधार पाहिजे तो मिळणार नाही. त्यामुळे ह्या काळामध्ये पालकांनी एक मित्र होऊन त्याला एक आधार देऊन त्याच्याकडनं अभ्यास नियोजित कसा करता येईल ह्याची काळजी घेतली पाहिजे. आणि मुळात मला असं म्हणायचं की त्याच्यावर जास्त दडपण न देता कुठल्याही प्रकारचं दडपण मात्र त्याच्यावर येऊ देऊ नका की अपेक्षा तुमच्या किंवा तुलना मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे आणि मग तुला हेच करायचं आहे, ह्याच्यात जास्त मार्क मिळवायचे आहेत वगैरे अशा प्रकारची कुठली चर्चा किंवा हे परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेमध्ये करू नये असं खरं. त्याच्यामुळे त्यांचं मानसिकरित्या त्यांचं एवढं खच्चीकरण होतं की परीक्षेला जाण्यापूर्वी असं आपण म्हणू शकतो की किती हुशार मुलगा असेल तर परीक्षा हॉलमध्ये काही वेळेला पेन विसरणं किंवा हॉल तिकीटच विसरणं अशा घटनाही आपण बघितलेल्या आहेत. त्याच्याही एक काळजी आपल्याला त्या पालकांचा एक भूमिका म्हणून आपण सांगता येईल की आपण ज्यावेळेला परीक्षेला आपला विद्यार्थी चाललेला आहे त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात की नाही. बऱ्याचदा असं होतं की आता आम्ही महाविद्यालयात असतो की हॉल तिकीटच विसरून आलेलं आहे आणि मग तिथे असं होतं की हॉल तिकीट विसरल्यामुळे तिथे त्याला कधी वेगळी समस्या
आम्ही प्राध्यापक मंडळी प्राचार्य मंडळी त्याला परीक्षेला बसू देत असतो, त्याच्याबद्दल कुठलाही वाद नाही. पण मी स्वतः हॉल तिकीट विसरून आलेलो आहे ह्याचं एक दडपण त्याच्यावर त्याच्या एवढं मनावर येतं की येतं. एखादा हुशार विद्यार्थी असेल तर तो त्याच दडपणाखाली त्या हॉलमध्ये जातो आणि मग आता मी काय होणार काय नाही अशा प्रकारची त्याची अवस्था होते. आणि त्यामुळे ह्या गोष्टी परीक्षेला निघताना पालकांनी जरूर पाहाव्या. तू हे घेतलं का, सगळी पूर्तता केलीस का, आणि मग शांतपणे तो विद्यार्थी कधी कधी विद्यार्थी वेळेची वेळ पाळत नाही. म्हणजे आता समजा 11ला पेपर असेल तर साधारण आपल्याकडे 10-10:30ला आपण 10:30ला आतमध्ये वर्गामध्ये घेतो, सूचना असतात, काही फॉर्म भरणं असतं, त्याच्यावरचे पूर्तता करणे असतं. बरोबर. पण विद्यार्थी बऱ्याचदा असं होतं की 11:15ला टोल पडल्यानंतर आतमध्ये येतात. मग कुठेतरी धावत जाऊन माझा नंबर कुठे आहे ते शोधा, मग बेंच कुठे आहे ते शोधा, आणि त्याच्यामध्ये मग जाऊन बसणार. ह्या सगळ्या धावपळीमध्ये सुद्धा त्याच्यावर एक प्रकारचं वेगळं दडपण येतं. त्यामुळे योग्य वेळी परीक्षेला जायला पाहिजे, योग्य वेळी पोहोचलं पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे करत वर्गात जाऊन बसलं पाहिजे. अगदी खरं आहे सर. मला असं वाटतं की हा विषय खूप मोठा आहे, आपल्याकडे वेळ कमी. अगदी 2 म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये मुलांना काय सांगाल? आपल्याला असं सांगता येईल की आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे हे वर्षाच्या सुरुवातीला माहिती आहे. त्यामुळे आपल्या वर्षभर अभ्यासाचं नियोजन करा. त्याचप्रमाणे पालकांनी कुठल्याही प्रकारचं दडपण आपल्या पाल्यावर येणार नाही अशा प्रकारे त्यांच्याशी पूर्ण वर्तन करून त्यांच्याकडे जे काही अभ्यासाची तयारी आहे ती पूर्ण करून घ्या. आणि परीक्षेला प्रत्यक्षात जात असताना अत्यंत चांगल्या तयारीने, शांत डोक्याने, आणि परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळी उत्तरे सोडवायची आहेत, त्याची उत्तरं मला येत आहेत, ह्या आत्मविश्वासाने जर आपण तिथे बसलो तर ह्या आत्मविश्वासानेच आपण म्हणजे तो आत्मविश्वास अतिशय खूप महत्त्वाचा आहे. मला असं आजचा जो विषय होता ते परीक्षा एक संधी आहे, संकट नाहीये. त्या संधीकडे सकारात्मकतेने बघा आणि बिनधास्तपणे आपल्या परीक्षेला सामोरे जा. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आमच्या 2 माध्यमांद्वारे कळवू शकता. आपलं पहिलं माध्यम आहे www.facebook/sakhisayadri.dd. ईमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. अनिलजी, तुम्ही आज इथे आलात आणि एवढ्या छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. नुसतंच परीक्षेचं नाही तर आपल्या जीवनातल्या परीक्षांनी कशा पद्धतीने सकारात्मकतेने सामोरे गेलं पाहिजे, आणि हे जे छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दूरदर्शनने ही संधी दिली त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.